माझ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. तुम्ही ती गोष्ट नक्कीच ऐकाल ना? चला तर आपण सुरुवात करूया. माझ्या गोष्टीचे नाव आहे टोपीवाला. एकदा एक टोपीवाला गावात टोप्या विकायचा. एकदा तो गावात टोप्या विकायला जात होता. गावाचा रस्ता खूप लांब होता आणि मधोमध जंगलही होते. म्हणून त्याने विचार केला की आपण एका झाडाखाली विश्रांती घ्यायची. तो एका झाडाखाली विश्रांती घ्यायला बसला. विश्रांती घेता घेता त्याला झोप लागली. मग त्याने झोपून टाकले. पण तो ज्या झाडाखाली झोपला होता त्या झाडावरती खूप सारी माकडे बसली होती. त्या माकडांची नजर टोप्यांवर गेली. माकडांनी विचार केला की आपण जर त्या टोप्या आपल्या डोक्यावर घातल्या तर आपण किती छान दिसू. म्हणून एकेका माकडांनी एक एक टोपी उचलली आणि ते सगळे माकडे झाडावर जाऊन बसले. तेव्हा टोपीवाल्याची जाग झाली. बघतो तर काय, टोप्या गायब होत्या. त्याने इकडे तिकडे शोधले पण त्याला कुठेही टोप्या नाही मिळाल्या. तेव्हाच त्याची नजर झाडावर गेली. बघतो तर काय, माकडं टोप्या घालून झाडावर बसली होती. टोपीवाल्याने खालचा दगड उचलला आणि त्यांना मारला. माकडांनीही झाडावरची फळे तोडून टोपीवाल्याला मारली. टोपीवाल्याने सगळे उपाय करून बघितले पण त्यातला एकही उपाय त्याच्या कामाला नाही आला. तेव्हाच त्याला युक्ती सुचली. त्याने आपली टोपी खाली फेकली. माकडांनीही आपल्या टोप्या खाली फेकल्या. टोपीवाल्याने पटापटा टोप्या उचलल्या आणि तो आपल्या प्रवासाला निघाला. तात्पर्य, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली का नाही?